सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे। सर्व महिलांसाठी खुशखबर आहे। सर्व महिलांसाठी, सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे, गुड न्यूज आहे। कारण की आज सकाळपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ते डिसेंबरचा 6वा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। कारण की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, शनिवारीच हे अधिवेशन संपलं आहे आणि तिथेच त्यांनी जाहीर केलं होतं की जसंही अधिवेशन संपेल तसंही लगेचच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सोमवारपासून सकाळी 9 वाजेपासून, म्हणजे आज सकाळी 9 वाजेपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तर सर्व बहिणींनी आनंदाचा व्हिडिओ आहे, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात, म्हणजे समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत का, तुम्हाला किती हप्ता, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आले, आताचा डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला का। ताई, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते तुम्ही कमेंट करा आणि तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झाला का कमेंट करा। आणि लवकरात लवकर तुम्ही तुमचे मोबाईल चेक करा, SMS आलेला आहे का चेक करा। म्हणजे जर तुम्हाला SMS आला नसेल तर तुम्हाला जिथून तुम्ही अर्ज केला आहे, जिथून तुम्ही अर्ज भरला आहे, मग तुम्ही सेतू सुविधा केंद्रामधून जर अर्ज भरला असेल तर तुम्हाला तिथे जायचं आहे, किंवा तुम्ही ई सेवा केंद्रामध्ये जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तिथे तुम्ही जा, किंवा तुम्ही आपलं काय म्हणतात त्याला क्षेत्रीय कार्यालयातून जर तुम्ही तुमचा फॉर्म भरला असेल तुम्ही तिथे जायचं आहे आणि तिथे तुम्हाला विचारायचं आहे की आम्ही असा अर्ज केला होता, आमच्या खात्यामध्ये अजून आम्हाला SMS आला नाही आहे मोबाईलवर, आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही। तर ते तुम्हाला ताबडतोब पुढे काय करायचं ते सांगेल। कारण की सरकारने शनिवारीच तुमच्या खात्यामध्ये DBT केलेलं आहे, त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे हे यायलाच पाहिजे। तर बहिणींनो बघा, आता कसं आहे ना, आता 4 जिल्ह्यात म्हणजे 4 ठिकाणी ही विभागणी केलेली आहे। तर आज कोणत्या कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आजचा डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, तर प्लीज तुम्ही कमेंट करा, म्हणजे सर्व बहिणींना कळेल की कोणत्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, कोणत्या बहिणी राहिलेल्या आहे। जसं विभागणी केलेली आहे 4 विभागामध्ये, तसं त्याप्रमाणे तुम्हाला सर्व डिसेंबरचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर सर्व बहिणींनी कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, कारण की अत्यंत आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे, गुड न्यूज आहे। तर बघा, ज्या बहिणींना आज आले नसतील ना तर त्या बहिणींना उद्या येतील, काही बहिणींना उद्या येतील, काही बहिणींना म्हणजे उद्या म्हणजे मंगळवारी येतील, काही बहिणींना बुधवारी येतील, काही बहिणींना गुरुवारी येतील। असे 4 विभागामध्ये हे म्हणजे कमीत कमी 4 विभाग केलेले आहेत आणि 4 विभागामध्ये सगळे डिवायडेशन झालेलं आहे। त्याप्रमाणे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, कारण की 2,40,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत। आणि मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की बघा, जे काय आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मी जोपर्यंत माझ्या हातामध्ये खरी बातमी येत नाही, जोपर्यंत माझ्यापर्यंत खरे अपडेट पोहोचत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासमोर आणत नाही। त्याच्यामुळे मी जे पण काही आहे ते मी तुम्हाला माझ्या चॅनलवर सगळी खरी माहिती सांगत आहे आणि सर्व खरे अपडेट देते। त्यामुळे सर्व बहिणींना, सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना, सर्व माझ्या भाऊ बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, घंटीचं बटन दाबा आणि ऑल जे नोटिफिकेशन आहे ते तुम्ही टच करा, तिथे ते ऑन करून ठेवा। तुम्ही ऑल ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट केलं ना, टच केलं ना, तर ते ऑल नोटिफिकेशन तुमचं ऑन होईल आणि तरच तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, नाहीतर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही। जर तुम्ही घंटीचं बटन दाबल्यावर जर तुम्ही दाबलं नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही, पुढचा व्हिडिओ माझा आला की तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचणार नाही। म्हणूनच तुम्ही घंटीचे बटन दाबा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा, तरच तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील। तर बघा, सरकारने सांगितलं होतं की जसंही अधिवेशन संपेल तसेही तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल। त्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। डिसेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे आणि खूप ठिकाणी काय होतं माहिती का, गैरसमज, कन्फ्युजन निर्माण झालेला आहे। कारण की आता तुम्हाला जो डिसेंबरचा जो हप्ता आहे ना, तो फक्त तुम्हाला 1500च येणार आहे, 2100 येणार नाही आहे। कारण की पैसे तर निधी तर मंजूर झालेला आहे, 1400 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत लाडक्या बहिणींसाठी आणि 2,40,00,000 बहिणींना आता शनिवारी DBT केलेलं आहे। 2,40,00,000 म्हणजे जवळजवळ 2.5 कोटी महिलांना हे डिसेंबरचा हप्ता हा DBT केलेला आहे।
आता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हळूहळू पैसे येतील. सर्व बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळेल. काळजी करू नका. तुमची चिंता गेलेली आहे आणि तुमची चिंता संपलेली आहे. तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तर तुम्हाला आता तुम्ही सर्वांनी कमेंट करा ताई की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात आला का. तर तुम्ही म्हणा हो माझ्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला, म्हणून तुम्ही असं कमेंट करा. आणि ज्यांना नाही आला असेल तर त्यांनी जाऊन चेक करा. तर तुम्ही कुठे जाऊन चेक करणार, तर सरकारी जी वेबसाईट आहे, मी तुम्हाला सांगितली सरकारी वेबसाईट कोणती आहे, तर मी तुम्हाला परत सांगते www.ladkibahinYojana.maharashtra.in या तुम्ही वेबसाईटवर जा आणि तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करा. म्हणजे तुम्हाला समजेल की तुमच्या कदाचित असंही असेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले असेल पण तुम्हाला SMS आला नसेल, किंवा सरकारने DBT केलेलं आहे पण ते तुम्हाला 24 तास त्याला ॲक्टिवेट व्हायला वेळ लागतो. त्यामुळे 24 तासांनी थोडे विभाग करून सरकार DBT म्हणजे सरकारने DBT केलं आहे सगळ्यांना, परंतु ते एकदम नेटवर्कमध्ये सगळ्या बँकांवर भार येईल, लोड येईल. त्यामुळे थोड्या विभागामध्ये ह्याची विभागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला हळूहळू जसे की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे त्याप्रमाणे 9 चोक 36 असे 9 जिल्ह्यांमध्ये डिवाईड केलेलं आहे. आज सोमवार आहे तर आज सोमवारी 9 जिल्ह्यांना येणार, मंगळवारी 9 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, बुधवारी 9 जिल्ह्यांमध्ये येतील आणि गुरुवारी राहिलेल्या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. अशी विभागणी केलेली आहे. त्याप्रमाणे तुम्हाला सर्वांना पैसे येतील. तर बहिणींनो, माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणी, माझ्या सर्व लाडक्या महिला, सर्व माझ्या बहिणी, काळजी करू नका. सगळ्यांना पैसे येतील. आणि कमेंट करा, कमेंट करायला विसरू नका. कारण की तुम्हाला माहीत आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला मी सर्व खरी माहिती सांगत असते की आत्ताच मी आधीच तुम्हाला व्हिडिओ आणला, परत मी तुम्हाला व्हिडिओ आता हा लगेच घेऊन आली. कारण की तुम्ही बघा जसे पटापट अपडेट येत आहेत तसे मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येत आहे. कारण की आता लगेचच कळालेलं आहे की सरकारने 2,40,00,000 महिलांच्या खात्यामध्ये DBT पैसे केलेले आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. असे सर्व म्हणजे 2,40,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे. पण ते तुमच्यापर्यंत पोहोचायला आज उद्या परवा असे 4 दिवस लागतील. तर हळूहळू ते जमा होईल आणि ते DBT व्हायला 24 तासाचा कालावधी लागतो DBT ट्रान्सफर व्हायला. त्यामुळे थोडंसं थांबा. जर तुम्हाला नसेल आले तर आज नसेल आले तर उद्या येतील. काही बहिणींच्या खात्यामध्ये आज सोमवारी आले असतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये मंगळवारी पैसे येतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये बुधवारी येतील आणि काही बहिणींच्या खात्यामध्ये गुरुवारी येतील. असे सर्व 4 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व जितक्या पण लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते तितक्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यामुळे काळजी करू नका. आता मी तुम्हाला खूप महत्त्वाचे आणि अत्यंत महत्त्वाचे मी तुम्हाला दाखवणार आहे की हे कुठे सांगितलेलं काय आहे. मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. तर बघा इथे हा जो न्यूजपेपर आहे अहिल्यादेवी नगर, म्हणजे इथे न्यूजपेपरचं नाव आहे अहमदनगर लाईव्ह 24. तर या न्यूजपेपरमध्ये सर्व डिटेल माहिती दिलेली आहे की मोबाईलचा SMS कडे लक्ष ठेवा. लाडक्या बहीण योजनेचे पैसे कोणत्याही क्षणी बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता. जाणून घ्या माहिती. ही आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे. तर बघा न्यूजपेपरमध्ये हे सर्व कडे डिक्लेअर झालेलं आहे आणि प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा आता TV चॅनलवर सुद्धा डिक्लेअर होत आहे की दिल्लीमध्ये सुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. हे न्यूज चॅनलवर TVवर सांगितलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवत आहे की हे न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे. तर सर्व लाडक्या बहिणी विश्वास ठेवा. तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा 6वा हप्ता येईल. सर्व लाडक्या बहिणींना येत आहे. आज सकाळपासून 9 वाजल्यापासून DBT यायला सुरुवात झालेली आहे. शासनाने DBT केलेलं आहे. तुमच्या खात्यामध्ये यायला कदाचित उशीर होईल. जर नाही आले तर येतील ते, कारण की सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेले आहे. तर आता दिवसभरात तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्ही चेक करा SMS आलेला आहे का असं. आणि जर SMS नसेल आला तर मी तुम्हाला जसं की आधी पण सांगितलं की समजा एखाद्या ताईचं जर खातं पोस्टात असेल तर त्या ताईने त्या अशा बहिणींना SMS येणार नाही, कारण की पोस्टातील थोडासा टेक्निकल इश्यू चालू आहे. तर तुम्ही डायरेक्ट पोस्टामध्ये जर तुमचे खाते असेल तुम्ही पोस्टात जाऊन चेक करा की तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा 6वा हप्ता आलेला आहे का. तर ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. सर्व बहिणींना, सर्व मैत्रिणींना, सर्व भाऊंना हा व्हिडिओ शेअर करा. अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आत्ताच आलेले सर्व हाती आलेले सर्व लाईव्ह अपडेट मी तुम्हाला दाखवले आहे. सर्व तुम्हाला खरे अपडेट सांगितलेले आहे. सर्व खऱ्या बातम्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे.
तर जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जास्तीत जास्त भावांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर, ट्विटरवर सगळीकडे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून सर्व भाऊंना, सर्व बहिणींना आणि मित्रमैत्रिणींना, सर्व भाऊ बहिणींना, सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्यांनाही बातमी कळेल. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. सो थँक्यू व्हेरी मच. आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे, त्यामुळे सगळेजण आनंदी व्हा. आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंदी ठेवा. सो थँक्यू व्हेरी मच.